तर विद्यार्थ्यांना कडवा स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांचेच मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांनो स्टाफ नर्स अतिशय स्पेशल असलेले जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत। त्या कारणास्तव विद्यार्थ्यांनो सर्वांनी या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच विद्यार्थ्यांनो स्टाफ नर्स अतिशय स्पेशल असलेले आपण काय केलेले आहे, एक पीडीएफ तयार केलेली आहे विद्यार्थ्यांनो। पीडीएफ अतिशय स्पेशल आहे स्टाफ नर्स या पदासाठी। फक्त आणि फक्त हे आता जर तुम्ही हा सुपर क्लास पाहून घेतला तर 99 मध्ये मिळत आहे, नाहीतर विद्यार्थ्यांना ते 149 ला आपल्याला पडणार आहे। आता जो ही इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांनी काय करायचं आहे, या नंबरवर विद्यार्थ्यांनो व्हॉट्सअप करायचा आहे, कॉल नाही करायचा आहे। ही सर्वांना रिक्वेस्ट आहे। स्टाफ नर्सची जो ही तयारी करत आहे त्या सर्वांनी नक्कीच घेतली पाहिजे, तर नक्कीच करायचं आहे। तसेच आणखी एक रिक्वेस्ट म्हणजे तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव चॅनलला सबस्क्राइब करायचं राहून गेलेले असेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या, एकदम फ्री असते। सुपर क्लासला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन पण देणे गरजेचे असते, तर लगेच करून घ्या। सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो प्रश्न कव्हर करूया। प्रश्नामध्ये या ठिकाणी विद्यार्थ्यांनो विचारलेलं आपल्या सर्वांना दिसून येते की कोणत्या रोगाचा विषाणू फक्त मानवामध्येच आढळतो, असे आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे। जे की फक्त विषाणू मानवामध्येच असतो। रेबीज, टायफॉइड, पोलिओ किंवा वरीलपैकी सर्व। तर पोलिओ या रोगाचा जो विषाणू आहे फक्त मानवामध्येच आढळतो, हे आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे। कव्हर करूया। प्रश्न दुसऱ्या प्रश्नात विचारलेला आहे की शरीरातील प्रत्येक भागामध्ये ऑक्सिजनचे परिवहन किंवा नियमन करण्याचा जो अधिकार आहे कोणाला आहे? नियमन कोण करते शरीरामध्ये विचारलेला आहे। रक्त, पाणी, हवा किंवा वरीलपैकी नाही। तर शरीरातील प्रत्येक भागामध्ये ऑक्सिजनचे नियमन करण्याचा जो अधिकार आहे किंवा कार्य आहे तो रक्तामार्फत हे पार पाडले जात असते, हे लक्षात घ्यायचं आहे। प्रश्न तिसरा, एड्रिनल ग्रंथी शरीरातील कशाचे नियंत्रण करण्याचे कार्य करतात ते आपल्याला सांगायचं आहे। ग्रंथीचं नाव लक्षात घ्या। एड्रिनल ग्रंथीविषयी प्रश्न आहे। ऑक्सिजनचे, क्षारचे, लोहाचे किंवा या ठिकाणी फॉस्फरसचे। तर एड्रिनल ग्रंथी शरीरामध्ये विद्यार्थ्यांना कशाचे, क्षाराचे नियंत्रण करण्याचे कार्य करतात, हे कळते। कव्हर करूया प्रश्न। पुढचा प्रश्न आहे चौथा, हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण जे आहे एकूण किती टक्के आहे? सोपा प्रश्न आहे, सर्वांना उत्तर येत असेल, पण तरीही कव्हर करूया। हवेचे प्रमाण या ठिकाणी हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण या ठिकाणी किती आहे? 28%, 30%, 21 किंवा 18। ऑप्शन्स क्रमांक 3, 21% एवढे जे आहे हे ऑक्सिजनचे प्रमाण हवेमध्ये असलेले लक्षात येते। कव्हर करूया। प्रश्न 5वा, जास्त रक्तदाब कोणकोणती रक्तदाबामुळे कोणकोणती लक्षणे उद्भवतात ते सांगायचं आहे। जास्त रक्तदाब जर झाला तर बेशुद्धी, झटके, लकवा किंवा वरीलपैकी सर्व। तर जास्त रक्तदाब जर झाला तर लकवा, झटके, बेशुद्धी हे सर्व जे लक्षणे आहेत ते उद्भवतात, हे आपल्याला कळते। कव्हर करूया पुढचा प्रश्न। प्रश्न 6वा असा विचारलेला आहे की प्रत्येक व्यक्तीच्या शरीरामध्ये किती मिलीग्राम सोने असते ते विचारलेलं आहे। सोने किती मिलीग्राम असते प्रत्येक व्यक्तीच्या शरीरामध्ये असते? तर 0.2, 0.345। तर 0.2 मिलीग्राम एवढे जे आहे प्रत्येक व्यक्तीच्या शरीरामध्ये सोने असते। कशामध्ये असते? तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो रक्तामध्ये असते, हे आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे। रक्तामध्ये असते। कव्हर करूया पुढचा प्रश्न। प्रश्न आहे 7वा, कोणते विटॅमिन जखम बरे करण्यास मदत करते? कोणते विटॅमिन आहे जे की जखम बरे करण्यास मदत करणारे आहे? विटॅमिन सी, विटॅमिन ए, विटॅमिन बी किंवा डी। ऑप्शन्स क्रमांक 1, विटॅमिन सी हे कशाचे? तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो जखम बरे करण्यासाठी मदत करण्याचे कार्य करते, हे कळते। तर कॅल्सिफेरॉल हे कोणत्या विटॅमिनचे रासायनिक नाव आहे ते विचारलेलं आहे। कोणते? कॅल्सिफेरॉल हे कोणत्या विटॅमिनचे रासायनिक नाव आहे? विटॅमिन ए, विटॅमिन क, ब किंवा विटॅमिन डी। तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो या ठिकाणी 4 विटॅमिन डी चे कॅल्सिफेरॉल हे रासायनिक नाव आहे। पाहूया पुढचा प्रश्न। प्रश्न 9वा की कॉपर सल्फेटला कोणत्या नावाने ओळखले जात असते ते सांगायचं आहे। कशाला विचारलेले? कॉपर सल्फेटला ब्लू विट्रियॉल, रेड विट्रियॉल, डार्क विट्रियॉल किंवा वरीलपैकी नाही। तर कॉपर सल्फेटला ब्लू विट्रियॉल या नावाने ओळखतात, हे कळते। प्रश्न कव्हर करूया 10व्या क्रमांकाचा, जो की आहे हिरड्यामधून रक्तस्राव
खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होत असतो? बऱ्याच व्यक्तींच्या हिरड्यामधून रक्तस्राव होत असतो. कोणत्या जीवनसत्व अभावी? जीवनसत्व ए, जीवनसत्व बी, जीवनसत्व सी किंवा डी. जीवनसत्व सी च्या अभावी विद्यार्थ्यांनो या ठिकाणी काय तर हिरड्यामधून रक्तस्राव होतो, हे आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे. प्रश्न कव्हर करूया. 11वा, रायनोस्कोप हे कशाचे परीक्षण करण्याचे एक उपकरण आहे ते सांगायचं आहे. रायनोस्कोप लक्षात घ्या फक्त. रायनोस्कोप हे उपकरण डोळे, नाक, कान किंवा घसा. तर ऑप्शन्स क्रमांक 2, नाकाचे परीक्षण करण्याचे जे एकक आहे ते रायनोस्कोप आहे, हे आपल्या सर्वांना कळते. कव्हर करूया. पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी 12वा, सोडियम क्लोराईड म्हणजे कशासाठी वापरले जाणारे मीठ असते ते सांगायचं आहे. सोडियम क्लोराईड म्हणजे ऑप्शन्समध्ये दिलेले आहे या ठिकाणी खाण्यासाठी, बर्फासाठी, स्वयंपाकासाठी किंवा वरील नाही. तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे आपल्यासमोर 3. म्हणजेच काय स्वयंपाकासाठी आपण एका अर्थाने खाण्यासाठीही म्हणू शकतो इनडायरेक्टली जर पाहिलं. स्वयंपाकासाठी जे वापरतात सोडियम क्लोराईड हे असते मीठ, लक्षात येते. कव्हर करूया. प्रश्न 13वा, शरीरामध्ये पांथरी ही जी ग्रंथी आहे या ग्रंथीशी संबंधित जो आहे तो पुढीलपैकी कोणता रोग आहे? पर्यायापैकी पांथरी ग्रंथीला होणारा विचारलेला आहे. कॅन्सर किंवा कर्करोग, कावीळ, HIV किंवा मधुमेह. तर ऑप्शन्स क्रमांक 4 योग्य राहील. म्हणजेच काय मधुमेह हा जो आहे पांथरी ग्रंथीशी संबंधित असलेला एक आजार दिसतो. प्रश्न 14वा, सफरचंदामध्ये प्रामुख्याने कोणत्या जीवनसत्वाचा समावेश असतो ते सांगायचं आहे. सफरचंद अतिशय महत्त्वाचे फळ आहे आरोग्यासाठी. जीवनसत्व अ, जीवनसत्व ब, ड किंवा जीवनसत्व क. तर ऑप्शन्स क्रमांक 4 जीवनसत्व क चा समावेश जो आहे विद्यार्थ्यांनो सफरचंदामध्ये प्रामुख्याने झालेला असतो हे दिसते. कव्हर करूया. प्रश्न 15वा, नेत्रदान दिवस कोणत्या दिवशी साजरा करतात ते आपल्याला सांगायचं आहे. नेत्रदान दिवस. तर या ठिकाणी ऑप्शन्समध्ये आहे 1 जानेवारी, 2 जानेवारी, 3 जानेवारी किंवा 4. ऑप्शन्स क्रमांक 4 जानेवारी या दिवशी जे आहे नेत्रदान दिवस हा साजरा होत असतो. प्रश्न 16वा, रक्ताच्या एका थेंबामध्ये किती व्हाईट ब्लड सेल्स असतात ते सांगायचं आहे. फक्त आणि फक्त एकाच थेंबामध्ये विचारलेलं आहे रक्ताच्या. ऑप्शन्समध्ये आहे 10,000, 20,000, 5,000 किंवा 30,000. तर ऑप्शन्स क्रमांक 1 रक्ताच्या एका थेंबामध्ये 10,000 व्हाईट ब्लड सेल्स असतात हे कळते. कव्हर करूया. 17वा प्रश्न, पोटॅश आलम असे कशाला संबोधतात ते विचारलेले आहे. पोटॅश आलम कशाला म्हणतात? भुकटीला म्हणतात का, तुरटीला, वाळू किंवा चुनखडी. तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 2 म्हणजेच तुरटीला जे आहे पोटॅश आलम असे संबोधतात हे कळते. प्रश्न 18वा कव्हर करूया. रक्ताला लाल रंग प्रामुख्याने कशामुळे प्राप्त होत असतो? रक्ताला लाल रंग कशामुळे प्राप्त होतो? ते जर नसेल तर रक्ताचा लाल रंग नसतो. तर या ठिकाणी ऑक्सिजन, लोह, वरील दोन्ही किंवा प्रथिने. तर ऑप्शन्स क्रमांक 3 योग्य राहील. लोह आणि ऑक्सिजन या 2 कारणास्तव रक्ताचा जो रंग आहे विद्यार्थ्यांनो तो लाल असतो. प्रश्न 19वा कव्हर करूया. तर संसर्गजन्य रोगाचा प्रसार होण्याचे मुख्य माध्यम पुढीलपैकी कोणते आहे? संसर्गजन्य रोगाचा प्रसार एकाचा दुसऱ्याला होणारा पाणी, हवा, वरील दोन्ही किंवा खाली एक आहे. ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आपल्यासमोर 3 हवा, पाणी हे दोन्हीही माध्यम संसर्गजन्य रोगाचा प्रसार होण्यास कारणीभूत असलेले दिसतात. कव्हर करूया. प्रश्न 20वा, शरीरातील साखरेचे नियंत्रण कोणता अवयव करत असतो? शरीरामध्ये साखरेचे नियंत्रण करणारा अवयव अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. मूत्रपिंड, यकृत, मेंदू किंवा स्वादुपिंड. ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 4 स्वादुपिंड हा जो अवयव आहे शरीरामध्ये साखरेचे नियंत्रण करतो. कव्हर करूया. प्रश्न 21वा, बीजांडकोष ही ग्रंथी पुढीलपैकी कोणामध्ये असते ते सांगायचं आहे. ग्रंथी कोणती आहे विचारलेली? बीजांडकोष ही ग्रंथी ट्रान्सजेंडर, स्त्रिया, पुरुष किंवा वरीलपैकी नाही. ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 2 स्त्रियांमध्ये कोणती तर बीजांडकोष ही ग्रंथी असते कळते. कव्हर करूया. प्रश्न 22वा जो की आहे मूत्रवाहिनीची जी लांबी आहे जवळपास किती सेमीची असते ते सांगायचं आहे. मूत्रवाहिनीची लांबी विचारलेली आहे. 40 सेमी,
25 सेमी 46 किंवा 57. ऑप्शन्स क्रमांक 1 40 सेमीची आहे मूत्रवाहिनीची, या ठिकाणी जवळपास असलेली लांबी दिसते हे कळते. कवर करूया प्रश्न पुढचा जो की आहे या ठिकाणी 23व्या क्रमांकाचा. तर लसीकरणाने पुढीलपैकी कोणता रोग जो आहे नियंत्रित होत नाही असं सांगायचं आहे, जे की लसीकरणाने नियंत्रित होऊ शकत नाही. मधुमेह, मूळदूस, पोलिओ किंवा देवी. तर ऑप्शन्स क्रमांक 1 मधुमेह हा जो आहे रोग विद्यार्थ्यांनो आजार जे लसीकरणाने नियंत्रित होऊ न शकणारा आहे. 24वा प्रश्न, समान कार्य करणाऱ्या पेशींच्या समूहाला काय म्हणतात? समान कार्य करण्याच्या पेशींच्या समूहास केंद्रक, उती, मूल किंवा अभिसार. तर ऑप्शन्स क्रमांक 2 समान कार्य करणाऱ्या पेशींच्या समूहाला काय म्हणतात? तर उती असे संबोधतात. हे लक्षात घ्यायचं आहे. प्रश्न कवर करूया 25व्या क्रमांकाचा. एक हेमोग्लोबिन जास्तीत जास्त किती रेणू वाहून नेऊ शकते? प्रश्नात आपल्याला सांगायचं आहे. किती विचारलेलं आहे? एकच हेमोग्लोबिन विचारलेलं आहे. 5 रेणू, 2 रेणू, 3 किंवा 4. तर एक हेमोग्लोबिन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या ठिकाणी 4च रेणू वाहून नेऊ शकतो. कवर करूया पुढचा प्रश्न. प्रश्न आहे 26वा. इंटरक्युलिन हे पुढीलपैकी कोणत्या रोगावर उपयोगी आहे ते सांगायचं आहे. कोणते? इंटरक्युलिन हे कोणत्या रोगावर? मधुमेह, मलेरिया, कर्करोग किंवा निमोनिया. तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना ठिकाणी 3 कर्करोगावर जे आहे इंटरक्युलिन हे उपयोगी असते हे कळते. कवर करूया प्रश्न या ठिकाणी पुढचा. प्रश्न आहे या ठिकाणी 27वा. कॉपर ऑक्साईड हा धातू कोणत्या रंगाची काच मिळवण्यासाठी वापरला जात असतो? कोणता? कॉपर ऑक्साईड हा विचारलेला आहे. तर पिवळी, लाल, पांढरी किंवा हिरवी. तर लाल रंगाची काच प्राप्त करण्यासाठी कोणता कॉपर ऑक्साईड हा धातू प्रामुख्याने वापरतात हे कळते. प्रश्न या ठिकाणी 28वा दिसतो की कोणता रक्तगट पुढीलपैकी असा आहे ते फक्त आणि फक्त 1% लोकांमध्ये आहे. तो कोणता रक्तगट आहे? तर AB- रक्तगट आहे का? B+, O+ किंवा AB+. तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 1 म्हणजेच या ठिकाणी AB- हा जो रक्तगट आहे फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांनो 1% लोकांमध्ये आढळतो. प्रश्न 29वा. गर्भवती स्त्रियांमध्ये मुख्यतः पुढीलपैकी कशाचे प्रमाण जे आहे कमी असते? स्पेशली विचारलेलं आहे गर्भवती स्त्रियांमध्ये. कॅल्शियम, लोह वरील दोन्ही किंवा प्रथिने. ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे आपल्यासमोर विद्यार्थ्यांनो. 3 म्हणजेच लोह तसेच कॅल्शियमचे प्रमाण जे आहे म्हणजेच कमी आढळते जे हे स्त्रिया गर्भवती असतात त्या वेळेमध्ये. प्रश्न 30वा. तर मानवाच्या शरीरातील सर्वात पातळ त्वचा पुढीलपैकी कोणती असते? सर्वात पातळ त्वचा आपल्याला सांगायची आहे, त्यापेक्षा दुसरी नाही. पापणी, कान, नाक किंवा वरीलपैकी सर्व. ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 1 म्हणजेच पापणी ही शरीरातील अतिशय पातळ त्वचा असलेली आपल्या सर्वांना लक्षात घ्यायची आहे की असते असे. अतिशय महत्त्वाची पुन्हा एकदा रिमाइंडर देऊ इच्छितो विद्यार्थ्यांनो. स्टाफ नर्स या पदासाठी अतिशय स्पेशल असलेले आपण एक PDF तयार केलेली आहे. सध्या हे PDF 99 मध्ये फक्त 99 मध्ये मिळत आहे. घेण्यासाठी जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांनी या नंबरवर कॉल नाही करायचा आहे, व्हॉट्सअप करायचा आहे, ही रिक्वेस्ट आहे. जोही इच्छुक विद्यार्थी आहे ना त्यांनी तर नक्कीच करायचं आहे. मी आपली वाट पाहत आहे विद्यार्थ्यांनो. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव सबस्क्राईब करायचं राहून गेलेले असेल लगेच करून घ्यायचं आहे. जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल पुढची सुपर क्लास तुमच्या म्हणजेच आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल ना तुमच्या स्मार्टफोनवर विद्यार्थ्यांना त्याची नोटिफिकेशन अपलोड करतात मिळून जाईल. आणि सुपर क्लासला एक जर लाईक केलं तर तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन जो आहे तो मला प्राप्त होतो. त्या कारणास्तव लाईक करणं गरजेचं आहे. तर लगेच करून घ्या. चला मग भेटूया पुढच्या एका स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.